हॅलो, माईक चेक, हॅलो. हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवाण, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सो कंबाईन एक्झामिनेशन आपली ग्रुप बी ची आता एक्झाम जी झालेली आहे 2 फेब्रुवारी रोजी, तर या एक्झामसाठीचा जिओग्राफी या पेपरचा किंवा जिओग्राफी या सब्जेक्ट रिलेटेड आपल्याला जे प्रश्न आलेले होते, एकूण 10 प्रश्न संख्या होती जिओग्राफी रिलेटेड. आणि यामध्ये हे सर्व प्रश्न अगदी बेसिक टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन होते. यामध्ये एखाद दुसरा प्रश्न सोडले, एकच प्रश्न आहे की जो थोडासा टफ लेवलला या ठिकाणी आपल्याला दिसतोय. बट बाकीचे सगळे प्रश्न जे आहेत हे अगदी इझी टू मॉडरेट लेवलचे होते. आणि विशेष म्हणजे ज्यांनी माझे क्लासेस व्यवस्थित केलेले आहेत त्यांना या गोष्टींचा अनुभव हा प्रत्यक्षात या ठिकाणी जाणवला असेल की आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करावा लागत असतो, की जेणेकरून तुम्ही फॅक्च्युअल डेटा, त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल डेटा असा जर व्यवस्थित एक कन्सॉलिडेट फॉर्ममध्ये अभ्यास केला तर ऑलरेडी आपल्याला त्याचा एक बेस्ट बेनिफिट जो आहे हा ॲज अ रिझल्ट नक्कीच आपल्याला मिळतो. सो ऑल ऑफ यू गाईज, कंबाईन एक्झामिनेशन ग्रुप बी प्रिलिमिनरी 2024 ची आपली एक्झाम, यामध्ये जिओग्राफी या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला जे परीक्षेत आलेले प्रश्न होते तर या प्रश्नांचं आपण इन डिटेल अनालिसिस जे आहे हे या ठिकाणी करणार आहोत. ओके, सो या अनालिसिस संदर्भामध्ये पहिला प्रश्न जो आपण या ठिकाणी जिओग्राफीचा बघतो तो म्हणजे काय, की कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणून ओळखलं जात असतंय. सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ऑल ऑफ यू गाईज, आता आपल्याला 2 नद्यांच्या दरम्यानचा प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात. मग कोणता 2 नद्यांचा प्रदेश आहे? सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे इंडस आणि सतलज. सिंधू आणि सतलज ऑप्शन क्रमांक 1 जो आहे हा आपला करेक्ट आन्सर आहे. आता यामध्ये आपल्याला माहित आहे की पंजाब हिमालय जो आहे इज द सेक्शन ऑफ हिमालया लोकेटेड बिटवीन इंडस रिव्हर अँड सतलज, म्हणजे सिंधू आणि सतलजच्या दरम्यान आपल्याला हा प्रदेश बघायला मिळत असतो मित्रांनो, की जो आपल्याला उत्तर भारतामध्ये, जो आपला उत्तर भारताचा वायव्य प्रदेश येतोय त्यामध्ये आपण थोडासा हा पंजाब हिमालय म्हणून त्याला कन्सिडर करतो. सो दिस रिजन, आता तुम्ही म्हणा सर मग हा पंजाब हिमालयाचा भाग तर हा आपला नॉर्दर्न साइड येत असतोय, वरची बाजू येत असतोय. मग यामध्ये तुम्हाला जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यांचा यामध्ये समावेश होत असतो आणि या प्रदेशालाच एकंदरीत आपण पंजाब हिमालय म्हणून ओळखत असतोय. आलं लक्षात? फ्रॉम द हिस्टोरिकल अँड जिओग्राफिकल असोसिएशन ऑफ द रिव्हर्स. आता पंजाब, याला पंजाबला पंजाब का म्हणताय, कारण इट्स अ लँड ऑफ 5 रिव्हर्स आपण म्हणत असतो, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. ठीक आहे, सो असा हा पंजाब प्रदेश आपण या ठिकाणी बघतो. सो ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट आन्सर आणि त्याचं आपलं एक्सप्लेनेशन पण आपण इथे बघितलं. सो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसतो, क्वेश्चन की ज्यामध्ये पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अति उष्ण, कोरडे आणि धुळीचे वेगवान वाहणारे जे वारे आहेत तर या वेगवान वाऱ्यांना काय म्हटलं जात असतंय, तर पर्टिक्युलरली एक लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी, हे वारे जे आहेत हे उष्ण आहेत आणि कोरड्या स्वरूपाचे वारे आपल्याला दिसून येतात. आणि विशेष म्हणजे आपण या वाऱ्यांना काय म्हणत असतो, सो करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आहे लू वारे. आलं लक्षात सर्वांना? आपण या वाऱ्यांना लू विंड्स म्हणून ओळखत असतो, हे लक्षात घ्या. कारण लू विंड्स जे आहेत हे एक्स्ट्रीमली हॉट अँड ड्राय विंड्स म्हटले जात असतात. अति उष्ण आणि अति कोरड्या स्वरूपाचे वारे जर कोणते ओळखले जात असतील तर ते लू वारे म्हटले जातात. आणि विशेष म्हणजे हे पूर्ण वारे उष्ण आणि कोरडा ऋतू म्हणजेच समर सीझन मध्ये आपल्याला हे बघायला मिळत असतात. इंडियाचा जो वेस्टर्न अँड नॉर्थ वेस्टर्न भाग आहे, वेस्टर्न अँड नॉर्थ वेस्टर्न, पश्चिमी आणि ज्याला आपण वायव्य भाग म्हणू शकतो भारताचा, या भागामध्ये तुम्हाला दिसतात की विशेष म्हणजे तुम्हाला जर विचारलं गेलं की स्टेट्स कोणते आहेत, यामध्ये राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशचा भाग जो आहे, या पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या भागामध्ये आपल्याला हे सर्व वारे जे आहेत हे आपल्याला मोठ्या प्रमाणात वाहताना दिसत असतात. सो दीज विंड्स ओरिजिनेट फ्रॉम द थार डेझर्ट्स, इन्क्रीज द टेम्परेचर ड्रॅस्टिकली, ऑफन एक्सिडिंग 45 डिग्री सेल्सिअस. तापमान जे आहे हे या ठिकाणी एवढं वाढतंय की ऑलमोस्ट 45 डिग्री पर्यंत तापमान जातंय. आणि थार डेझर्ट कडून म्हणजे आपला वायव्य भाग जो आहे भारताचा, याकडून आपल्याला हे वारे येताना दिसतात. आणि हे वारे जे आहेत लू विंड्स हे मोस्टली हीट स्ट्रोक्स, त्या ठिकाणी उष्माघात होण्यासाठी हे कारणीभूत ठरत असतात. कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की हे एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर असलेले वारे आहेत. ठीक आहे, ओके. सो मुव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. यामध्ये तुम्हाला मॅच द पेअरचा ऑप्शन दिलेला होता मित्रांनो, मॅच द पेअर.
मॅच द पेअर मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील घाट मार्ग आणि त्या संबंधित रस्ते हा एक तुम्हाला प्रश्न या संदर्भात आलेला होता आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ऑप्शन 4 हे त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसेल. कारण फोंडा घाट जो आहे हा तुम्हाला पर्टिक्युलरली कोल्हापूर पणजी या मार्गावर बघायला मिळतो. माळशेज घाट जो आहे हा ठाणे अहमदनगरवर बघायला मिळत असतो. हनुमंते घाट जो आहे हा तुमचा कोल्हापूर कुडाळमध्ये बघायला मिळत असतो आणि थळ घाट जो आहे हा तुमचा मुंबई नाशिकवर बघायला मिळतो. सो ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. ऑलरेडी मी तुम्हाला कोणतं लोकेशन कशाशी कनेक्टेड आहे हे सुद्धा सांगितलं. जसं की फोंडा घाट जो आहे हा कोल्हापूर पणजीला कनेक्ट करतो. माळशेज घाट जो आहे हा ठाणे अहमदनगरला कनेक्ट करतो. हनुमंते घाट जो आहे हा तुमचा विशेष कोल्हापूर कुडाळला कनेक्ट करत असतोय आणि थळ घाट जो आहे ऍज इट इज आपल्याला माहित आहे मुंबई नाशिकला कनेक्ट करताना दिसतो. सो हे घाट मार्ग आणि रस्ते यावर आधारित जर तुम्हाला काही लोकेशन्स वगैरेचा पॉईंट बघितला जातो तर हा आपण अशा प्रकारचा प्रश्न. आणि हे लक्षात घ्या, यावेळेस जे काही भूगोलाचे प्रश्न आलेले आहेत म्हणजे हे अगदी इझी लेवलचे प्रश्न होते. तर मी 100% तुम्हाला सांगतो अगदी इझी लेवलचे प्रश्न होते. म्हणजे ज्या विद्यार्थ्याने जिओग्राफीचा थोडा मन लावून किंवा माझे क्लास जरी केले असते ना, मी तर 100% गॅरंटी देतो की ज्याने माझी एखादी बॅच जरी केलेली असेल यातल्या एकूण एक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता आलं असेल प्रत्येकाला. म्हणजे तुमचं जिओग्राफीचा स्कोर तर 100% आला असेल ज्याने व्यवस्थित बॅच करून हे आन्सर्स दिलेले असतील त्यांनी. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय, द माउंटेन रेंज ऑफ शंभू म्हणजे शंभू महादेव ही जी डोंगर रांग आहे तर शंभू महादेव ही डोंगर रांग आपल्याला कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान बघायला मिळत असते. सो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, सांगा बरं काय असेल, पटकन कमेंट्समध्ये आन्सर देऊ शकतात सर्वजण. या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांच्या दरम्यान. भीमा आणि कृष्णाच्या दरम्यान मध्ये वरती आपल्याला भीमा नदी बघायला मिळत असते आणि या ठिकाणी ही आपल्याला अशी शंभू महादेव डोंगर रांग बघायला मिळते. खालच्या बाजूला कृष्णा नदी आपल्याला दिसून येत असते. सो यामध्ये शंभू महादेव डोंगर रांग जी आपल्याला महाराष्ट्रात दिसून येत असते इज लोकेटेड बिटवीन द भीमा रिव्हर अँड कृष्णा रिव्हर. वरच्या बाजूला उत्तरेला भीमा आहे, दक्षिणेला कृष्णा आहे. उत्तरेला भीमा आहे, दक्षिणेला कृष्णा नदी आहे, हे मात्र लक्षात असू द्या. महाराष्ट्रामध्ये आहे अँड धिस रेंज इज अ पार्ट ऑफ वेस्टर्न घाट. आणि ही जी शंभू महादेव डोंगर रांग आहे ना, ऑलरेडी आपल्याला माहित आहे की ही सह्याद्रीची उपरांग म्हणून बघत असतो. महाराष्ट्रातली ही सर्वात खालची रांग म्हणतो. सातमाळ अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि खाली आहे शंभू महादेव. आणि शंभू महादेवच्या संदर्भात विचार केला तर त्याच्या आजूबाजूचे नदी खोरे बघितले तर उत्तरेला भीमा नदी खोरं. आता हे तुमचं नॉर्दर्न साईड झाली आणि ही झाली साऊदर्न साईड. समजलं, नॉर्दर्न साईड आणि साऊदर्न साईड. बर, मग यामध्ये भीमा रिव्हर अ मेजर ट्रिब्युटरी ऑफ कृष्णा रिव्हर. भीमा ही ऑलरेडी एक लक्षात घ्या, भीमा नदी जी ही ऑलरेडी तुमची कृष्णाची उपनदी म्हणून बघितली जाते. बट ह्या दोघीही नद्या महाराष्ट्रात मात्र सेपरेटली अभ्यासल्या जात असतात. कृष्णाचा सेपरेट अभ्यास होतो, भीमाचा सेपरेट अभ्यास होतो, कारण भीमा नदी महाराष्ट्राच्या बाहेरून जाऊन कृष्णाला मिळते ना. मग त्या ठिकाणी महाराष्ट्रात त्याचा स्वतंत्र अभ्यास केला जात असतो. आणि या भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर डोंगरावर होत असतो जे की पश्चिम घाटातलं ठिकाण आहे. आणि कृष्णा नदी ही वन ऑफ द लार्जेस्ट रिव्हर आहे पेनिन्सुलर प्लॅटूवरची. लक्षात आलं का, मोठ्या नद्यांपैकी एक नदी आहे की जी महाराष्ट्रातून प्रवास सुरू होतो. सो कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि मग ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळताना दिसते. सो म्हणून आपल्याला दिसतं की ही पर्वतरांग जी आहे शंभू महादेव डोंगर रांग भीमा आणि कृष्णाच्या दरम्यान आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वामीनाथन. हाच एक प्रश्न होता की जो थोडासा बऱ्याच जणांना टेक्निकल वाटला असेल, ठीक आहे, बट लॉजिकली जर तुम्ही याचा आन्सर देऊ शकले असाल तर तेही बरोबर देता आलं असेल तुम्हाला. कशावरून की कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य किती आहे, म्हणजे सरासरी वार्षिक पर्जन्याची रेंज तुम्हाला विचारलेली आहे की जिथे ड्राय फार्मिंग होणार. आता ड्राय फार्मिंग म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्या ठिकाणी थोडंसं शुष्क रचना असेल असा हा पर्टिक्युलर भाग म्हटला जात असतो, बरोबर की नाही. मग यामध्ये मोर दॅन 100 सेंटीमीटर बट लेस दॅन 120 म्हटलं तर हे पर्जन्य थोडंसं जास्तच म्हटलं जाईल. लेस दॅन 30 म्हटला तर हा एकदम वाळवंट म्हटला जाईल.
मोर दॅन 200 म्हटलं तर हा अति जास्त पर्जन्याचा भाग होईल की जिथे तुम्ही ड्राय फार्मिंग थोडी करणार. सो लेस दॅन 100 सेंटीमीटर बट मोर दॅन 40 सेंटीमीटर. आय थिंक हा पार्ट तिथे तुम्हाला बरोबर दिसतो. त्यामुळे तुम्ही लॉजिकली जरी आन्सर दिलं तर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. 4th इज अ करेक्ट पॉईंट. आलं लक्षात सर्वांना? सो हा पॉईंट आहे. आणि विशेष लक्षात घ्या, ड्राय फार्मिंग जिला कोरडवाहू शेती आपण म्हणत असतो, आणि याची डेफिनेशन स्वामीनाथन यांनी 1970 मध्ये अशी केलेली आहे, रेफर्स टू द ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस इन अ एरिया वेअर द मीन अॅन्युअल रेनफॉल, म्हणजे सरासरी वार्षिक पर्जन्य 100 सेंटीमीटर पेक्षा कमी बट 40 सेंटीमीटर पेक्षा जास्त, म्हणजे बिटवीन द रेंज ऑफ 40 सेंटीमीटर टू 100 सेंटीमीटर. अँड सच रिजन रिक्वायर्स द स्पेशलाइज्ड टेक्निक फॉर सॉइल मॉइश्चर कन्झर्वेशन. असा कोरड्या क्षेत्रामध्ये, ड्राय रिजनमध्ये त्या मृदेमध्ये ओलावा टिकून राहिला पाहिजे यासाठी काही टेक्निक्सचा उपयोग केला जात असतो. जसं की आपण म्हणू शकतो की जिथे पावसाचं पाणी कमी आहे तिथे ड्रॉट रेझिस्टन्स क्रॉप लावले जात असतात, किंवा मग तिथे पाणी जमिनीमध्ये असावं यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग केली जात असते, किंवा इरिगेशन मेथड्स प्रॉपरली युटिलाइज केल्या जात असतात. सो हे आपण बघतो. सो दीज रेनफॉल लिमिट्स आर, म्हणजे जे पर्जन्याची एक रेंज आहे ज्यामध्ये तुम्हाला ड्राय फार्मिंगची रचना दिसते, क्रिटिकल फॉर द आयडेंटिफाईंग सेमी अरिड रिजन्स वेअर क्रॉप्स डिपेंड ऑन कन्झर्व्ड सॉइल मॉइश्चर रॅदर दॅन रेग्युलर इरिगेशन. where crops depend on conserve soil moisture rather than regular irrigation. इथे काय होत असते, क्रॉप्स जे आहेत हे तुमचं सॉइल मॉइश्चर त्या मृदेमध्ये किती आहे त्याच्यावर डिपेंड होत असतंय दॅन रेग्युलर इरिगेशन. नियमितपणे जेवढं तिथे सिंचन सुविधा प्रोव्हाइड केल्या तर त्याच्यापेक्षा या गोष्टीला जास्त महत्व दिलं जात असतंय. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन की भारतीय जनगणनेनुसार, हा पण एक खूप छान क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता मित्रांनो, की भारतीय जनगणनेनुसार कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते, हा यामधला प्रश्न आहे. आता यामध्ये तुम्ही एक एक स्टेटमेंट व्यवस्थित जर वाचलं, मी तुम्हाला सांगितलं होतं, मी जेव्हा प्रॅक्टिस क्वेश्चन घेत होतो त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतो की आयोगाचे आता प्रश्न जे आहेत ना हे थोडे लेंदी स्वरूपाचे येतील तुम्हाला. तुमच्यापैकी ज्यांनी माझे प्रॅक्टिस सेशन्स केलेले असतील ना त्यांना हे अंदाज आला असेल. मी त्याच वेळेस बोललो होतो तुम्हाला की तुमचा टाइम कन्झ्युम झाला पाहिजे, तुमचा वेळ वाया गेला पाहिजे, यासाठी आयोग जो आहे आता मोठे प्रश्न विचारायला सुरुवात करतोय. आणि याचा उत्तम नमुना तुम्हाला इथे बघायला मिळत असेल की आयोगाने विचारलेला हा प्रश्न, जशा पॅटर्न मध्ये मी तुम्हाला प्रश्न देत होतो प्रॅक्टिससाठी, मुद्दाम मी सेम पॅटर्न नुसार हे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला दाखवतोय, की जेणेकरून तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपल्या पॅटर्न मध्ये काही चूक नव्हती, किंवा आपण ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करत होतो, ज्या पद्धतीने आपण अभ्यास, आजही मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझे आता रिसेंटली मी तुमचे प्रॅक्टिस सेशन जे घेतलेले एमसीक्यूचे, त्यातला कोणताही माझा सेशन ओपन करून बघा, तुम्हाला प्रश्नाचे पॅटर्न असे दिसतील सेम. आणि हा पण तुम्हाला मी सेम पॅटर्न नुसार आजचा आलेला हा प्रश्नही इथे दाखवतोय की कशा पद्धतीने विचारलेला आहे. समजतंय? सो नागरी वस्ती म्हणून ओळखला जाणारा प्रदेश. आता यामध्ये काय की देयर इज अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन और म्युनिसिपॅलिटी आपण ज्याला म्हणत असतो, बरोबर आहे की नाही? मग हे तुमचं बरोबर पॉईंट आहे, नागरी वस्ती म्हणू शकतो त्याला. पॉप्युलेशन साइज इज मोर दॅन 5000, बरोबर आहे. 50% ऑफ द पॉप्युलेशन आर एंगेज्ड इन नॉन एग्रीकल्चर, तर 50%च्या ऐवजी इथे तुमचा 75% असायला पाहिजे, 75% क्रायटेरिया. The population density is more than 400 per square kilometer. This is the correct point. So A, B and D is the correct point. So A, B, D. हा, option number 3 is the correct point. हे यामध्ये लक्षात असू द्या. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. As per the census, municipal corporation or municipality must have a governing body. तिथे तुमची शासकीय बॉडी असली पाहिजे. लोकसंख्या जी आहे 5000 पेक्षा जास्त पाहिजे. डी पॉइंट जसं मी बोललो की तिथे डेन्सिटी जी आहे लोकसंख्येची घनता त्या भौगोलिक प्रदेशामध्ये 400 पर स्क्वेअर किलोमीटर असली पाहिजे, किंवा मोर दॅन दिस असली पाहिजे, ज्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. आलं लक्षात? ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न तर मी म्हणेल की ज्याने थोडा जरी व्यवस्थित एखादं ओझर त्या नजरेने केलेला अभ्यास जरी असेल तरी हा प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल, बरोबर की नाही? सो यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 1960 आणि 2020 मध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती होते. आता बघा, महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा
आणि आता रिसेंटली 2020चा पॉईंटमध्ये तुम्हाला रेफरन्सनुसार विचारलेला आहे. 1960 मध्ये तर आपल्याला 4 प्रशासकीय विभाग होते, नंतर आपल्याला ते 2 वाढले आणि आताच्या कंडिशनमध्ये आपल्याला 6 प्रशासकीय विभाग बघायला मिळतात. त्यामुळे तुमचे 4 आणि 6 इज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. बरोबर की 4 and 6 इज द करेक्ट आन्सर. सो 1960 मध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये अगोदरचे जे प्रशासकीय विभाग आपण म्हणतोय, महाराष्ट्र वॉज फॉर्म अँड देअर वेअर 4 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन, मुंबई, पुणे, नागपूर अँड औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. आणि आता जर आपण बघितलं तर आपल्याला अमरावती आणि नाशिक हे नवीन नंतर तयार झालेले होते आणि 2020 मध्ये मात्र आपण बघतो की महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागांची 2020 पर्यंतची संख्या म्हणजे आजची ही संख्या बघितली तर ती 6 प्रशासकीय विभागांचीच आहे, हे लक्षात असू द्या. समजते. सो हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागासंदर्भात हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. अगदी सोपा प्रश्न होता. हा सुद्धा प्रश्न बघा, मी माझ्या प्रश्नांमध्ये असाही पॅटर्न तुम्हाला दाखवलेला होता. जोड्या लावाच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल असं मी तुम्हाला ऑलरेडी वॉर्न केलेलं होतं आणि आय होप सो तो पॉईंट तुम्हाला इथे समजलेला असेल. ओके. सो योग्य जोड्या लावा ज्यामध्ये तुमचं मृदा प्रकार आणि तो मृदा प्रकार कोणत्या राज्यांमध्ये म्हणजे कोणत्या भौगोलिक प्रदेशामध्ये आढळतोय आपल्या महाराष्ट्र राज्याच्या. सो तो एक पॉईंट आपल्याला इथे दिसतोय आणि त्यावर आधारित आपला हा एक सोपा प्रश्न आणि व्यवस्थित प्रश्न आपल्याला दिसतोय. सो यामध्ये तुम्हाला एकंदरीत एलिमिनेशन मेथडनुसार किंवा प्रॉपर टेक्निकली जर तुम्ही बघितलं तर ब्लॅक कॉटन सॉइल आपल्याला कुठे बघायला मिळत असते. सो महाराष्ट्राचा प्लॅटू रिजन मध्ये बघायला मिळत असते. बरोबर आहे. लॅटेराइट सॉइल जर बघितली तर ही मला कोकण रिजन मध्ये बघायला मिळत असते. त्याच्यानंतर रेडिश ब्राऊन सॉइल जर मला दिसते तर ही मला ईस्टर्न विदर्भमध्ये बघायला मिळते. आणि ज्याला आपण कोर्स शॅलो सॉइल ज्याला आपण ईस्टर्न साइड ऑफ सह्याद्री म्हणत असतो. सो ऍज पर धिस ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. राईट. बरोबर आहे का? सॉरी, ऑप्शन सी नाही, ऑप्शन बी तुमचा करेक्ट आन्सर आहे. सॉरी, ऑप्शन बी यामध्ये करेक्ट आन्सर आहे. सॉरी, ऑप्शन बी इज द करेक्ट. मी जोड्या बरोबर लावल्या, मी चुकलो काय? सॉरी, जोड्या मी बरोबर लावल्या. हा, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. ओके, एक मिनिट मला परत चेक करू द्या. एचं तिसरं आहे, बीचं पहिलं आहे, सीचं दुसरं आहे. हा, बरोबर आहे. ऑप्शन जोड्या बरोबर लावल्या. इथे मी 3 सिलेक्ट केला गेला होता, बट इथे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो द करेक्ट पेअरिंग ऑफ सॉइल ज्यामध्ये तुम्हाला ब्लॅक सॉइल जी बघायला मिळते आहे ही काळी कापसाची मृदा तुम्हाला प्लॅटू रिजन मध्ये बघायला मिळत असते. ठीक आहे. जे डेक्कन बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेला हा पठार आहे. लॅटेराइट मृदा ही तुम्हाला मोस्टली कोकण रिजन मध्ये बघायला मिळत असते की ज्या ठिकाणी जास्त पर्जन्य होत असतंय आणि ज्यावेळेस आयर्न ऑक्साईडचं ज्या मृदेमध्ये प्रमाण जास्त असतंय अशा मृदेच्या ठिकाणी तुम्हाला ही रचना जास्त तयार झालेली दिसत असते. फॉर्म अंडर द हेवी रेन अँड हाय टेम्परेचर रिजन. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार होता रेडिश ब्राऊन सॉइल ज्यामध्ये तांबडी मृदा जी आहे ही तुम्हाला ईस्टर्न विदर्भमध्ये बघायला मिळत असते की ज्यामध्ये तुमचा टेक्स्चर जो असतो हा मृदेचा लाईट असतोय, हलक्या स्वरूपाची मृदा असते, कमी सुपीक असते आणि जसं आपण बघतोय की तांदूळ वगैरे सारख्या पिकांसाठी ही मृदा चांगली येऊन जात असते. ज्याच्यामध्ये कोर्स शॅलो भरड उथळ मृदा जर बघितली तर ही तुम्हाला सह्याद्रीच्या ईस्टर्न साइड, सह्याद्रीची पूर्व बाजू, सह्याद्रीच्या पूर्वेला तुम्हाला ही मृदा दिसेल. ईस्टर्न स्लोप ऑफ द सह्याद्री अँड धिस सॉइल is a shallow and unsuitable for intensive agriculture because of poor water retention. जलधारण क्षमता व्यवस्थित नसल्यामुळे या मृदेमध्ये तुम्हाला त्याचं जास्त उत्पादन घेण्याची क्षमता इथे दिसणार नाही. सो असा हा पॉइंट आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतो की खालील विधानांचं निरीक्षण करा. जसं मी बोललो होतो तुम्हाला की यावेळेस जिओग्राफीमध्ये थोडासा लेंदी क्वेश्चन पॅटर्न आयोगाने फेवर मध्ये दिलेला होता. जसं मी ऑलरेडी तुम्हाला याबद्दल वॉर्निंग दिलेली होती की आयोग तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारेल. समजतंय. सो प्रश्न त्या फॉर्मॅटमध्येही विचारण्यात आलेला आहे. सो लक्ष असू द्या जरा मी काय सांगतोय. खालील विधानांचं योग्य निरीक्षण करा. सो आयर्न, गोल्ड अँड कॉपर आर फाउंड इन अ इग्नियस रॉक. परफेक्ट आहे. मिनरल्स सच ॲज लाइमस्टोन अँड जिप्सम आर फाउंड इन अ सेडिमेंटरी रॉक. परफेक्ट आहे. Minerals such as mica and garnet are not found in metamorphic rock. Are not found.
नॉट आहे हे चुकीचं आहे. दे आर फाउंड इन अ मेटामॉर्फिक रॉक. सो यामध्ये तुमचं ए आणि बी बरोबर आहे. ए आणि बी बरोबर आहे. हा, ऑप्शन 3 इज द करेक्ट पॉइंट. येस, ऑप्शन 3 इज द करेक्ट पॉइंट आहे. आता यामध्ये बघा, जसं मी बोललो ऑलरेडी की आयर्न, गोल्ड, कॉपर अँड फाउंड इन इग्नियस रॉक, हे तुम्हाला इग्नियस रॉक मध्ये आढळतं, अग्निजन्य खडकांमध्ये आढळतं, बरोबर की नाही. मग ज्यामध्ये तुमचे मेटॅलिक मिनरल्स जे आहेत हे इथे आढळतात, बरोबर आहे. लाइमस्टोन, जिप्सम आर फाउंड इन अ सेडिमेंटरी रॉक, हे सुद्धा स्टेटमेंट तुमचं बरोबर स्टेटमेंट आहे. सो दिस इज करेक्ट बिकॉज सेडिमेंटरी रॉक फॉर्म फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ, ज्याला लिथिफिकेशन ऑफ द मटेरियल. Limestone forms from the calcite deposit and gypsum forms from the evaporating saline water. सो अशा प्रकारे या खडकांची निर्मिती होते. आता मी तुम्हाला ते खडक कसे तयार होतात त्याचाही पॉइंट येथे देऊन टाकलेला आहे, म्हणजे तुम्हाला त्याबद्दल थोडंसं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे ही प्रोव्हाइड केलेली आहे. देन जो तिसरा स्टेटमेंट होतं की मायका, गार्नेट आर नॉट फाउंड दिलेलं होतं, हे चुकीचं होतं, हे इनकरेक्ट होतं. कारण मायका आणि गार्नेट जे आहे हे तुमचं या मेटामॉर्फिक रॉक मध्येच आढळणारे मिनरल्स आपण म्हणत असतो, हे लक्षात घ्या. कारण हे जे मिनरल्स आहेत हे तुमचे हाय प्रेशर, हाय टेम्परेचर रिजन मध्ये तयार होत असतात, लीडिंग टू द रिक्रिस्टलायझेशन ऑफ मिनरल्स सच ॲज मायका अँड गार्नेट. हे पुन्हा रिक्रिस्टलाइज होऊन तयार झालेले असतात. ओके, सो नाउ मुव्हिंग टुवर्ड्स द 10th क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन जॉग्राफीचा जो तुम्हाला दिलेला होता, की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ करेक्ट स्टेटमेंट, खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी बरोबर विधान आहे याबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. आलं लक्षात. सो भीमा रिव्हर बेसिन इज अ सेप, म्हणजे भीमा नदीचं स्वतंत्र खोरं आहे, बरोबर आहे. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, हेही बरोबर आहे. मांजरा नदी ही कृष्णाची उपनदी आहे, हे चुकीचं आहे. सिंदफना रिव्हर नदी गोदावरीची उत्तरेकडची आहे, नाही उत्तरेकडची नाही आहे, सो हेही विधान चुकीचं आहे. ए आणि बी बरोबर आहे. हा, ए आणि बी बरोबर आहे. सो यामध्ये ओनली ए अँड बी बरोबर, की भीमा रिव्हर बेसिन इज अ सेपरेट रिव्हर बेसिन. मी तुम्हाला जस्ट थोड्या वेळा अगोदर बोललो होतो की भीमा नदीचा महाराष्ट्रामध्ये अभ्यास हा सेपरेट अभ्यास केला जात असतो. द भीमा रिव्हर अ मेजर ट्रिब्युटरी ऑफ कृष्णा रिव्हर, ही कृष्णाची उपनदी आहे, बट ती महाराष्ट्राच्या बाहेरून जाऊन तुम्हाला मिळताना दिसते, त्यामुळे तिचा सेपरेट अभ्यास होत असतो. आता जसं आपण बघतोय की भीमा नदीचा जो क्षेत्र येतोय महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, सो मेजर ट्रिब्युटरी ऑफ कृष्णा रिव्हर, आणि ही आपल्याला दिसेल की स्वतंत्र खोरं महाराष्ट्रामध्ये जे आहेत ते तुम्हाला पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या माध्यमातून तुम्हाला त्या खोऱ्याचा विस्तार दिसून येतो. आलं लक्षात, हे लक्षात असू द्या. स्टेटमेंट बी जे दिलेलं होतं की पैनगंगा रिव्हर जी आहे ही अजंठा रांगेमध्ये उगम पावते, सो हे करेक्ट स्टेटमेंट आहे. पैनगंगा ही तुमची गोदावरीची उपनदी आहे, जिचा उगम जो आहे हा अजंठा हिल्स मध्ये होत असतोय, जो की थोडासा विदर्भाकडचा किंवा आपण मध्य महाराष्ट्राकडच्या भागामध्ये आपल्याला दिसून, किंवा विदर्भाकडचा भाग दिसून येईल, मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेचा भाग म्हणता येईल आपल्याला, त्या ठिकाणी ही नदी उगम पावते. मग त्यानंतर सी, मांजरा जी होती ट्रिब्युटरी ऑफ कृष्णा, हे तुमचं इनकरेक्ट आहे, कारण मांजरा ही तुमची गोदावरीची उपनदी आहे, कृष्णाची नाहीये. आणि स्टेटमेंट डी जे होतं सिंदफना इज नॉर्दर्न, नाही ही नॉर्दर्न नाहीये, ही तुमची साऊदर्न आहे. लक्षात आलं का. सिंदफना रिव्हर जी आहे ट्रिब्युटरी ऑफ गोदावरी, गोदावरीची उपनदी आहे, बट इट फ्लोज फ्रॉम द साऊथ नॉट फ्रॉम द नॉर्थ, उत्तरेकडून नाही दक्षिणेकडून जाऊन मिळताना दिसेल. सो अशा प्रकारे आपले हे पूर्ण जिओग्राफीचे क्वेश्चन्स होते मित्रांनो, आणि आय होप सो याचे हे ओव्हरऑल एक्सपेक्टेड जे आन्सर्स आहेत हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे समजलेले असतील. पूर्ण आन्सर्स मी तुम्हाला एकदम छानपैकी सांगितलेले आहेत. एकदा तुम्ही या आन्सर्सच्या बेसिसवर इथे स्कोर काढणार, कदाचित एखाद दुसऱ्या प्रश्नावर जर कोणी काही आपण म्हणू शकतो की काही विद्यार्थ्यांनी रेफरन्स बेसवर काही ऑब्जेक्शन वगैरे घेतलं तर त्यामध्ये आयोगाचे उत्तर काय येतात हे आपल्याला लवकरच कळेल. बट आय होप सो सगळ्यांना या प्रश्नांचे उत्तर काय आहेत आणि यावरून तुमचा स्कोर काय आहे हे ठरवणं अगदी सोपं होणार आहे. ठीक आहे ऑल ऑफ यू गाईज. आणि विशेष म्हणजे सर्वांनी व्यवस्थित आपला स्कोर अनालाइज केलेला असेलच, व्यवस्थित अभ्यास करत राहा, आपले व्यवस्थित क्लासेस करत राहा, की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित म्हणजे एक्झाम अप्रोचनेच मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आयोगाचा प्रश्नांचा ट्रेंड बदलत चाललेला आहे, प्रश्न थोडे लेंदी व्हायला लागले आहेत. मी तुम्हाला त्याचीच प्रॅक्टिस आपल्या प्रॅक्टिस सेशन्समध्ये पण करून घेतलेली होती रिसेंटली, त्याचाही पुरावा तुम्हाला मिळून जाईल. आपण रिसेंटली जे काही MCQ सेशन्स घेतले होते ना,
तर सुरुवातीचं सेशनच माझं असायचं त्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे की मी प्रश्न कसे घेतलेले, तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की मी जे सांगतोय ते बरोबर सांगत होतो. राईट. ओके, सो ऑल ऑफ यू गाईज, या आधारावर तुम्ही तुमचा स्कोर व्यवस्थित काढा आणि अभ्यास कंटिन्यू चालू ठेवत चला. सो ऑल ऑफ यू गाईज, थँक्स अ लॉट. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. जय हिंद.